बाळा, अनेक जण मला विचारतात, स्वामी मी खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो, तरीही कर्ज काही संपत नाही का? बाळा लक्षात ठेव, कर्ज फक्त पैशाचं नसतं, कधीकधी ते कर्माचं असतं. तू म्हणतोस, मी प्रामाणिक आहे, मी कष्ट करतो, तरी पैसा हातात का टिकत नाही? बाळा, जिथे कमारीपेक्षा खर्च जास्त असतो, तिथे लक्ष्मी टिकत नाही. आणि जिथे अहंकार जास्त असतो, तिथे कृपा उशिरा येते. काही लोक कर्ज फेडण्यासाठी फक्त बाहेरचे उपाय करतात. नवीन कर्ज, नवीन योजना, नवीन आशा. पण आत्मा बदलत नाही. बाळा, जोपर्यंत तुझी वृत्ती बदलत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलत नाही. कर्ज वाढण्याचं एक कारण हेही आहे, तू मिळालेल्या पैशाची कदर करत नाहीस. पैसा येतो, पण तो देव मानून ठेवत नाहीस. लक्ष्मी ही स्वच्छता पाहते, शांतता पाहते आणि सर्वात महत्त्वाचं कृतज्ञता पाहते. बाळा, जर तुला कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर रोज एक गोष्ट कर. सकाळी डोळे उघडताना म्हण, श्री स्वामी समर्थ, मला जे आहे त्यात समाधान दे. कारण समाधान आलं की खर्च आपोआप कमी होतो आणि खर्च कमी झाला की कर्ज संपण्याचा मार्ग सुरू होतो. आठवण ठेव बाळा, पैसा हातात येणं महत्त्वाचं नाही, तो हातात टिकणं महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ तुझ्या कष्टांकडे पाहतोय, पण तो तुझ्या संयमाची परीक्षा घेतोय. संयम ठेव, श्रद्धा ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न करत रहा. कर्ज संपेल, पण आधी मन शांत होईल.